वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 496 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल असे आहे. वेतन 40,000 ते 1,40,000 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर ह्याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत ह्या जागा भरल्या जाणार आहेत. मिनीरत्न कॅटेगरी पब्लिक सेक्टर एंटरप्राइज. Airport Authority of India invites applications from eligible candidates to apply online through AAI's website for the following post. No application through any other mode will be accepted. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. वेबसाईटचा ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नेम ऑफ द पोस्ट ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल पोस्टचं नाव आहे. तसेच टोटल जागा आहेत 496. अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 199 पोस्ट आहेत आणि इतर कॅटेगरीजसाठी देखील जागा अवेलेबल झालेल्या आहेत. क्वालिफिकेशन आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल या पदासाठी BSc झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. BSc मध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय असणं आवश्यक आहे. किंवा तुमच्याकडे जर इंजिनिअरिंग डिग्री असेल कोणत्याही डिसिप्लिनमधली तर तुम्ही इलिजिबल आहात. परंतु इंजिनिअरिंग करताना एका सेमिस्टरमध्ये तुमचं फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 सब्जेक्ट असले पाहिजेत. त्याचप्रमाणे तुमच्याकडे इंग्लिश बोलण्याची आणि लिहिण्याची प्रोफिशियन्सी असावी. 10वी आणि 12वीला इंग्लिश सब्जेक्ट असणं आवश्यक आहे. तुमचं शिक्षण हे रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं झालेलं असावं. पर्सेंटेज ऑफ मार्क्स इथे दिलेले आहेत. पास मार्क्स मागितलेले आहेत. फक्त पास झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. कॅन्डिडेट्स हॅव्हिंग BE, BTech, BSc इंजिनिअरिंग डिग्री are allowed to apply where essential qualification is prescribed as bachelor's degree in engineering. तर BE, BTech आणि BSc इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. एज लिमिट इथे दिलेली आहे. 27 वर्ष मॅक्झिमम एज दिलेला आहे. एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तसेच PWBD विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेल्या आहेत. 1/11/2023 ला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार. तसेच शेवटची तारीख ही 30/11/2023 अशी आहे. पे स्केल मिळणार आहे ग्रुप बी E1 लेवलचं 40,000 ते 1,40,000 रुपये या रेंजमध्ये. त्याचप्रमाणे इतर अलाउन्सेस देखील मिळणार आहे. यामध्ये ग्रॅज्युएटी, सोशल सिक्युरिटी स्कीम्स, मेडिकल बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. CTC पर ॲनम इथे दिलेला आहे 13 लाख रुपये अप्रॉक्सिमेटली. फक्त भारतीयांसाठीच ह्या जागा निघालेल्या आहेत. सिलेक्शन प्रोसेस इथे दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लाय करण्याच्या अगोदर आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्यायचा आहे. जर तुम्ही सगळ्या क्रायटेरियाज फुलफिल करत आहात तरच तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन फॉर्ममध्ये जी माहिती तुम्ही भरणार आहात त्यानुसार तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी बोलवलं जाणार आहे. तसेच ॲडमिट कार्ड्स देखील इश्यू केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी AAI वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि परीक्षेच्या वेळेस ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. देअर विल नॉट बी एनी निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. सिलेबस देखील वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे. Candidates will be shortlisted on the basis of their performance in online examination and they will be called for application verification, voice test, psychoactive substance test, psychological assessment test, medical test as applicable for the post. तर जे विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम क्लिअर करतील त्यांना इतर टेस्टसाठी बोलवलं जाईल. रोल नंबर्स ऑफ द कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन अँड अदर टेस्ट विल बी डिक्लेअर्ड ऑन द AAI वेबसाईट ओनली. तर ऑनलाईन एक्झामिनेशन झाल्यानंतर जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील त्यांचे रोल नंबर्स AAIच्या वेबसाईटवरती डिक्लेअर केले जातील आणि त्यानंतर त्यांना पुढच्या टेस्टसाठी बोलवलं जाईल.
During application verification, the candidate will have to produce original certificates along with the proof of identity and one set of self-attested photocopies of all the certificates. विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनला जाताना आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहेत. तसेच एक सेट हा फोटोकॉपीचा म्हणजे झेरॉक्स कॉपीचा घेऊन जायचा आहे आणि हा झेरॉक्स कॉपीचा सेट हा सेल्फ अटेस्टेड असावा म्हणजे त्यावर तुमची सही असावी. त्यासोबतच एक आयडेंटिटी प्रूफ विद्यार्थ्यांनी घेऊन जायचं आहे. यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असणार आहे. जर कॅन्डिडेट एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा ऑटोनॉमस बॉडी किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये काम करत असेल तर त्यांनी आपल्या ऑफिसकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि ते ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनला जाताना सोबत घेऊन जायचं आहे. सर्व एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. Roll numbers of the candidates provisionally selected for appointment will be declared on AAI website. The offer letter will be sent to the provisionally selected candidates on their registered email IDs only. जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांचा रोल नंबर AAIच्या वेबसाईटवरती डिक्लेअर केला जाणार आहे. तसेच ऑफर लेटर विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल ID वरती पाठवलं जाणार आहे. Offers of appointment will be issued only after completion of background verification process and the selected candidate will have to undergo training during which they will be paid basic pay along with the other admissible allowances. विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सिलेक्टेड विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि या ट्रेनिंग पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना बेसिक पे मिळणार आहे प्लस अदर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. On selection, candidates shall also attend ICAO Language Minimum Proficiency Level 4 operational for the purpose of issuance of license or rating. सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांनी ICAO लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टची 4th लेवल कंप्लीट करायची आहे फॉर द पर्पज ऑफ इश्युअन्स ऑफ लायसन्स ऑर रेटिंग आणि ह्या लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट नंतर तुम्हाला लायसन्स मिळणार आहे तसेच रेटिंग देखील मिळणार आहे. विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी लायबल टू बी पोस्टेड एनीवेअर इन इंडिया. भारतभर कुठेही सिलेक्टेड विद्यार्थ्यांचं पोस्टिंग होणार आहे. हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांकडे त्यांचा व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि हा ईमेल ID तसेच मोबाईल नंबर ही रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग स्कॅनिंग ऑफ फोटोग्राफ अँड सिग्नेचर याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. ॲप्लिकेशन फी अँड मोड ऑफ रेमिटन्स. ॲप्लिकेशन फी इथे दिलेली आहे ₹1000 इन्क्लुझिव्ह ऑफ GST आणि ॲप्लिकेशन फी ही फक्त ऑनलाईन मोडनी भरायची आहे. SC, ST, PWD candidate and apprentice who have successfully completed 1 year of apprentice training in AAI तसेच फिमेल कॅन्डिडेटनी फी भरायची नाही. ज्या विद्यार्थ्यांनी AAI मध्ये अप्रेंटिस ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी फी भरायची नाही. तसेच SC, ST, PWD कॅन्डिडेट्स आणि फिमेल कॅन्डिडेट्सनी फी भरायची नाही. त्यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. After the payment is completed, the candidate shall be automatically redirected to application portal. Candidates may take a printout of submitted application and it is advised to keep it with them for further reference. There is no need to send a printout to AAI office. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ॲप्लिकेशन पोर्टल तुम्हाला रिडायरेक्ट करेल. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि ही प्रिंटआउट विद्यार्थ्यांनी व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे कारण ही प्रिंटआउट तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहे. एकदा भरलेली फी कुठल्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. टू एन्श्युअर द सिक्युरिटी ऑफ युअर डेटा, प्लीज क्लोज द ब्राउझर विंडो वन्स युअर ट्रान्झॅक्शन इज कम्प्लिटेड. तुमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर ब्राउझर विंडो विद्यार्थ्यांनी बंद करायची आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स इथे देण्यात आलेले आहेत. Candidates are advised to apply online much before the closing date of application mentioned in this advertisement. विद्यार्थ्यांनी क्लोजिंग डेटच्या अगोदर अप्लाय करायचं आहे कारण क्लोजिंग डेटच्या वेळेस वेबसाईटवरती हेवी लोड येतो आणि त्यामुळे ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट होऊ शकत नाही. त्यामुळे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे.
The online examination will be held at various major cities across India. ऑनलाईन एक्झामिनेशन इंडियामध्ये वेगवेगळ्या सिटीजमध्ये जे सेंटर्स असतील त्या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन मीन्स कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी बायलँग्युअल, इंग्लिश अँड हिंदी. ऑनलाईन एक्झामिनेशन ही तुम्ही 2 भाषेमध्ये देऊ शकता, इंग्लिश किंवा हिंदी. या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तसेच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.